नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे जय राधा दामोदर राधे जय यशोदा दामोदर राधे जय राधा गोपीनाथ राधे जय गौरनिताय जय गौरनिताय
जय गिरधारी गोपाल गिरधारी गोपाल गिरधारी गोपाल जय गिरधारी गोपाल जय जय प्रभुपाद 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 नेता गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल गौर प्रेमानंदी जय ओम विष्णुपाद परमहंस ब्रजकाचार्य अष्टोत्तर सहस्री श्रीमद अभय चरणारविंद ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्री प्रभुपाद की कार्तिक मास की यशोदा दामोदर भगवान की श्री श्री राधा दामोदर भगवान की वृंदावन धाम की श्याम कुंड राधा कुंड की all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories to Guru and Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Narayanam Namaskritya Naram Chaiva Narottamam Devim Saraswatim Vyasam Tato Jayamudhirayet Nashtaprayeshu Bhadreshu Nityam Bhagavata Sevaya Bhagavati Uttama Shloke भक्तिर भवति नष्टकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सगण रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सगना ललिता श्री विशाखान्वितां च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद मुखम करोतु वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे श्री गुरु दीनतारिणम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. रातच्या सायंकालीन कार्तिक महिन्यातल्या पहिल्या रविवारी सर्व भक्तांचं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ शाखा नांदेड तर्फे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज श्रील प्रभुपाद, सर्व गुरुशिष्य परंपरा आणि उपस्थित सर्व वैष्णव यांच्या आशीर्वादाने आजच्या या पवित्र दिवशी भगवान आणि भगवंताच्या भक्तांचं गुणगान करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळं मी अरविंद माधव प्रभू, बलदेव प्रभू यांचं आभार मानतो आणि सर्व माझ्या शुद्धीकरणासाठी आणि सर्वांना भगवंताच्या कथा आणि भगवंताच्या भक्तांच्या कथा ऐकणं हे मनुष्य जीवनाचं सर्वोच्च लक्ष्य आहे. असलं प्रभुपाद सांगतात, मनुष्य जीवन हे आत्मसाक्षात्कारासाठी आहे. आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे मनुष्य जीवनामध्ये आपण जिज्ञासा करू शकतो की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे आणि भगवंताचा माझा संबंध मी कशा प्रकारे प्रस्थापित करू शकतो. तर मनुष्य जीवन हे अतिशय दुर्लभ आहे. भज हो रे मन श्रीनंद नंदन, अभय चरण अरविंद रे, दुर्लभ मानव जन्म सत्संगे, तरह ये भव सिंधू रे. तर हे दुर्लभ असा मनुष्य जीवन आपल्याला याच्यासाठी दिलेलं आहे की जेणेकरून आपण सर्व एकत्र आलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या कथा श्रवण केल्या पाहिजेत. तर कलियुगामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी प्रमुख 2 साधन आहेत. तर पहिलं आहे आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचं आपण कीर्तन केलं पाहिजे आणि जप केला पाहिजे. तर या कार्तिक महिन्यामध्ये, कार्तिक महिना हा राधाराणीचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये अतिशय पवित्र मानला जातो, कारण राधाराणीची कृपा झाल्याशिवाय आपल्याला भगवान श्रीकृष्णांची कृपा होत नाही. तर या महिन्यामध्ये अनेक उत्सव झालेले आहेत भगवान श्रीकृष्णांच्या लीला. यामध्ये प्रमुख लीला आहे जे माता यशोदेनी भगवान श्रीकृष्णांना उखळ्याला दोरीनं बांधलेलं आहे आणि गोवर्धन लीला झालेली. भगवान श्रीकृष्णांनी वयाच्या 7व्या वर्षी आपल्या डाव्या हाताच्या करंगीवर गोवर्धन पर्वत धारण केला 7 दिवस 7 रात्र. आणि कालच आपण नरोत्तमदास ठाकूर यांचा तिरोभाव दिवस साजरा केला. तर आज आपण थोडक्यामध्ये, वेळ कमी आहे, तर नरोत्तमदास ठाकूर आणि जमलं तर थोडंसं दामोदर लीलेबद्दल आपण श्रवण करणार आहोत, वेळ भेटला उरला तर. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांचा उद्धार करून रामकेलीला आले होते आणि रामकेलीवरून ते परत जगन्नाथपुरीला जात होते. जगन्नाथपुरीला जात असताना ते
खेतुरी नावाच्या गावाजवळ आले. तर खेतुरी नावाचं गाव हे बांगलादेशामध्ये आहे सध्या. जेव्हा चैतन्य महाप्रभू खेतुरी गावाजवळ आले तेव्हा त्यांनी जोरजोरात ते स्मरण करू लागले, नरोत्तम नरोत्तम नरोत्तम. आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व पार्षद होते, हरिदास ठाकूर, नित्यानंद प्रभू. आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की महाप्रभू नरोत्तम नरोत्तम असं का आवाज करत आहेत. त्यांनी मग नित्यानंद प्रभूंना सांगितलं की त्याजवळ पद्मा नदी आहे. पद्मा नदी हे गंगा नदीची उपनदी आहे. गंगा आणि पद्मा नदीमध्ये काही फरक नाही. ती भगवंताच्या चरणकमलापासूनच प्रकट झालेली आहे. आणि महाप्रभू स्वतः पद्मा नदीमध्ये गेले आणि नित्यानंद प्रभूंना सांगितलं की हे जे कृष्ण प्रेम आहे, महाप्रभू कशासाठी आलेले आहेत, सर्व जगाला, प्रत्येक व्यक्तीला कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं हे जे कृष्ण प्रेम आहे मी या पद्मा नदीमध्ये साठवून ठेवत आहे. आणि जेव्हा नरोत्तम दास ठाकूरांचा इथं आविर्भाव होईल तेव्हा हे कृष्ण प्रेम त्यांना तुम्ही प्रदान करा. आणि पद्मादेवी तिथं प्रकट झाली. हे नद्या म्हणजे साक्षात व्यक्ती आहेत. तर पद्मादेवी प्रकट झाली आणि महाप्रभूंना त्यांनी साष्टांग दंडोत प्रणाम केला. आणि ते म्हणाले की नरोत्तम दास ठाकूर हे आल्यानंतर म्हणजे मला कसं कळेल की नरोत्तम दास ठाकूर आहेत. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले की जेव्हा नरोत्तम दास ठाकूर तुमच्या प्रवाहामध्ये येतील स्नान करण्यासाठी तेव्हा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रवाहामध्ये वाढ होईल आणि एक आनंदाचा अनुभव होईल, कृष्ण प्रेमाचा तुम्हाला आनंद होईल. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी भाकीत केलं. आणि नंतर कृष्णानंद दत्त आणि नारायणी देवी हे नरोत्तमदास ठाकूरांचे आईवडील आहेत. खेतुरी गावामध्ये नरोत्तमदास ठाकूरांचा जन्म झाला. आणि नरोत्तमदास ठाकूरांचा जेव्हा जन्म झाला ते एकदम प्रकाशमय, तेजस्वी, त्यांचे हात गुडघ्याच्या खाली होते आणि एकदम गौरवर्णी होते आणि दिसायला एकदम सुंदर, जसं काही भगवंताचा एक नित्य पार्षद प्रकट झालेला आहे. आणि जेव्हा नरोत्तमदास ठाकूर प्रकट झाले तेव्हा कृष्णानंद दत्त आणि नारायणी देवी यांना खूप आनंद झाला. त्यांनी काय केलं, अन्नप्राशन उत्सव चालू ठेवला. तर पूर्वीच्या काळामध्ये मुलगा जन्मल्यानंतर 12 प्रकारचे संस्कार असायचे. तर अन्नप्राशन संस्कार हा खूप महत्त्वाचा आहे की मुलगा जन्मले आपण त्याला अन्नप्राशन देतो. तर नारायणी देवीने सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन तयार केले आणि नरोत्तमदास ठाकूरला चारवण्याचा प्रयत्न केला, खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, पण नरोत्तमदास ठाकूर काही खातच नव्हते. आणि जेव्हा तो पुजारी आला त्यांनी सांगितलं हा जो मुलगा आहे हा चैतन्य महाप्रभू गौरांग महाप्रभूंच्या प्रचारामध्ये एक सर्वात मोठा, म्हणजे बंगालमध्ये जो चैतन्य महाप्रभूंचा प्रचार होणार आहे हा मुलगा करणार आहे. आणि हा जो मुलगा आहे हा महाप्रभूंचा एकदम अंतरंग पार्षद आहे आणि याला भौतिक कार्यामध्ये काही रुची असणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही हे जे व्यंजन खाऊ घालायलेत हे तुम्ही भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले नसल्यामुळे हा मुलगा तो प्राशन करणार नाही. आणि मग नारायणी देवीने सर्व व्यंजन भगवान श्रीकृष्णांना, गौरांग महाप्रभूंना भोग दाखवला आणि मग नरोत्तम तो प्रसाद ग्रहण करू लागला. मग सर्वांना कळालं की कृष्ण प्रसादाशिवाय हा मुलगा दुसरं
काहीच खाणार नाही. आणि त्या दिवशी सर्वांनी ठरवलं या मुलाला आपण केवळ भगवंताचा महाप्रसादच खाऊ घातला पाहिजे. आणि दिवसेंदिवस नरोत्तमदास ठाकूर हळूहळू मोठे होऊ लागले. आणि त्यांच्या मध्ये भौतिक खेळ खेळण्याची किंवा भौतिक हे एन्जॉय करण्याची त्यांना बिलकुल हे नव्हतं, स्वारस्य नव्हतं. तर ते काय करायचे, कृष्णदास नावाचा एक महान भक्त होता, ज्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये सहभाग घेतला होता. आणि चैतन्य महाप्रभूंच्या सर्व लीला त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितल्या होत्या. तर रात्रंदिवस नरोत्तमदास ठाकूर कृष्णदास सोबत राहायचे. हे दोघं मिळून चैतन्य महाप्रभूंच्या कथा श्रवण करायचे. तर जोपर्यंत आपण भगवंताविषयी श्रवण करत नाहीत तोपर्यंत भगवंताविषयी आपल्याला आकर्षण तयार होत नाही. तर श्रवण हे पहिले पायरी आहे. तर जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपण ते इतरांना सांगितलं पाहिजे. जे श्रवण करतो त्याला कीर्तन म्हणतात. आणि इतर जर नसतील तर आपण त्याच्यावर आपण मनन केलं पाहिजे. समजा सांगायला कोणीच नसतं तर आपण स्वतःच त्या कथांवर भगवंताच्या नावावर आपण मनन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. स्मरण केल्यानंतर काय होतं, अनुभव येतात. अनुभव काय येतात की आपल्याला भगवंताच्या नावामध्ये, भगवंताच्या रूपामध्ये, भगवंताच्या लीलांमध्ये आणि भगवंताच्या गुणामध्ये आकर्षण तयार होतं. आणि भौतिक जगातल्या तथाकथित आनंदाविषयी आणि सुखाविषयी आपल्याला म्हणजे स्वारस्य तयार होत नाही. जी रुची आपल्याला अगोदर भौतिक आनंदामध्ये असते किंवा भौतिक जगाचा उपभोग घेण्याची जी इच्छा असते ते कमी होते. आणि भगवंताच्या नावावर, भगवंताच्या लीला ऐकण्यावर आपलं आकर्षण जास्त वाढत जातं. आणि एके दिवशी जेव्हा नरोत्तमदास ठाकूर एका रात्री साक्षात चैतन्य महाप्रभूंच्या स्वप्नात आले, नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभू सांगितलं की पद्मा नदीमध्ये कृष्ण प्रेम मी तुमच्यासाठी साठवून ठेवलेलं आहे. उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय करा, पद्मा नदीमध्ये जा आणि स्नान करा. तुम्हाला पद्मा नदीची जी देवी आहे हे साक्षात नित्यानंद प्रभू इथं प्रकट होतील आणि तुम्हाला कृष्ण प्रेम प्रदान करतील. आणि लगेच नरोत्तमदास ठाकूर सकाळी उठले आणि ते पद्मा नदीमध्ये त्यांनी स्नान केलं. आणि जेव्हा नरोत्तमदास ठाकूरांनी स्नान केलं तेव्हा ती अजून पवित्र झाली. तर प्रभुपाद सांगतात जे पवित्र हृदय असतात त्यांच्यामध्ये सर्व लोक येऊन काय करतात, आपले पाप टाकतात, पाप धुवून घेतात. पण जेव्हा संत येतात, जेव्हा साधू येतात आणि नद्यांमध्ये स्नान करतात तेव्हा ती नदी अजून पवित्र होते. कारण साधू हे पवित्र नद्यांना पण पवित्र करतात. तर नरोत्तमदास ठाकूरांनी जेव्हा स्नान केलं तेव्हा तिचा प्रवाह एकदम काठाच्या वर जाऊन वाहू लागला. पद्मा नदी तिथं प्रकट झाली आणि नित्यानंद प्रभू प्रकट झाले. आणि नित्यानंद प्रभूंनी स्वतःच्या हाताने कृष्ण प्रेम त्यांच्या हृदयामध्ये प्रदान केलं. तर प्रभुपाद इथं सांगतात की नित्यानंद प्रभूंची कृपा झाल्याशिवाय आपल्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा होत नाही. आपण बघतो जगामधाईच्या लीलेमध्ये, रघुनाथदास गोस्वामींच्या लीलेमध्ये, कृष्णदास कविराज गोस्वामींच्या स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू आले आणि त्यांना वृंदावनला पाठवलं. त्यांनी चैतन्य चरितामृत लिहिलं. तर सर्वप्रथम आपल्याला नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त केली पाहिजे. आणि जेव्हा त्यांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम प्रकट झालं तेव्हा नरोत्तमदास ठाकूर हे भावविभोर होऊन नृत्य करू लागले. त्यांच्या शरीरावर रोमांच उभा टाकले आणि त्यांचं जे शरीर आहे अजून गौरवर्णीय झालं. आणि त्या दिवसापासून मात्र नरोत्तमदास ठाकूरांना भौतिक विषयांमध्ये थोडीही रुची राहिली नाही. रात्रंदिवस ते केवळ भगवान श्रीकृष्णांचं, चैतन्य महाप्रभूंचं ते चिंतन करायचे.
स्मरण करायचे आणि कृष्णदास सोबत ते भगवंताच्या कथा ऐकायचे. एके दिवशी परत स्वप्नामध्ये, यावेळेस काय झालं, संपूर्ण पंचतत्व त्यांच्या स्वप्नामध्ये आले. गौरांग महाप्रभू, नित्यानंद प्रभू, गदाधर पंडित, अद्वैताचार्य, श्रीवास ठाकूर, चैतन्य महाप्रभूचे सर्व पार्षद, मुरारी गुप्ता, हरिदास ठाकूर, वक्रेश्वर पंडित, सर्वजण त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि तिथं नवद्वीप मंडल तयार झालं. आणि नवद्वीप मंडलामध्ये सर्वजण संकीर्तन करू लागले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू त्यांना आज्ञा दिली. आणि नरोत्तमदास ठाकूर सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम करू लागले आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊ लागले. तर भगवंताच्या आशीर्वादाशिवाय आणि भगवंताच्या भक्तांच्या कृपेशिवाय आपल्याला वृंदावनची प्राप्ती होत नाही. तर नरोत्तमदास ठाकूर सर्वांना ते दंडवत प्रणाम करू लागले. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभूंनी त्यांच्या डोक्यावर आपले चरणकमळ ठेवले. त्यांना सांगितलं की तुम्ही उद्याच्या उद्या वृंदावनकडे प्रस्थान करा आणि लोकनाथ गोस्वामी आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय करा, दीक्षा घ्या. लोकनाथ गोस्वामी हे चैतन्य महाप्रभूंचे वरिष्ठ शिष्य होते, पण ते वृंदावनमध्ये राहायचे. लगेच त्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्याची उद्या वृंदावनला निघा. आणि नरोत्तमदास ठाकूर हे राजकुमार होते, खेतुरी गावचे, आणि सर्व ह्याच्यामध्ये ते एकमेव वारस होते. संपूर्ण राज्याचं जे वैभव आहे ते त्यांना मिळणार होतं, पण त्यांना काही रुची नव्हती. जसं रघुनाथदास गोस्वामींना त्यांच्या आईवडिलांनी पहारेकरी ठेवले होते, त्याचप्रमाणे नरोत्तमदास ठाकूरांना पाळत ठेवण्यासाठी सुद्धा सैनिक ठेवले होते. पण दुसऱ्या दिवशी नरोत्तमदास ठाकूर उठले, त्यांनी पद्मा नदीमध्ये स्नान केले, ते लगेच वृंदावनकडे निघू लागले. त्यांच्या पहारेकऱ्यांनी त्यांना अडवलं, तर त्यांनी सांगितलं की मला आता या भौतिक ऐश्वर्यामध्ये, या भौतिक जगातल्या कुठल्याही सुखामध्ये मला आवड नाहीये, रुची नाहीये, तर तुम्ही काय करा, हे लक्ष्मी घ्या. त्यांना काही लक्ष्मी दिली आणि मला आता वृंदावनला जाऊ द्या. त्या पहारेकरांनी त्यांना सोडून दिलं. नरोत्तमदास ठाकूर राजकुमार होते, घरातून त्यांनी एक रुपया सुद्धा घेतला नाही. पूर्णपणे भगवंतावर अवलंबून राहून ते वृंदावनकडे निघाले. बांगलादेश ते वृंदावन खूप अंतर आहे. गावागावामध्ये जायचे, संकीर्तन करायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मधुकरी करायचे, जे काही भेटेल त्याच्यावर ते आपला दिवस काढायचे आणि रात्रंदिवस केवळ भगवंताचं नामसंकीर्तन आणि भगवंताच्या दिव्य लीलांचं स्मरण करत ते वृंदावनकडे निघाले. आणि अशा प्रकारे नरोत्तमदास ठाकूरांनी वृंदावनला जाण्याच्या अगोदरच प्रचार चालू केला. प्रत्येक गावामध्ये ते सर्वांना भगवान श्रीकृष्णांचं संकीर्तन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि अशा प्रकारे अनेक दिवसानंतर ते विश्राम घाटला आले. विश्राम घाटला आल्यानंतर त्यांनी स्नान केलं यमुनेमध्ये. आणि त्या दिवशी मग त्यांच्या स्वप्नामध्ये, कारण जेव्हा नरोत्तमदास ठाकूर वृंदावनला आले तेव्हा रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे भगवत धामाला गेले होते. तर नरोत्तमदास ठाकूर खूप विरह करू लागले की मी किती दुर्दैवी आहे, मी किती पापी आहे की मला रूप गोस्वामींचा आणि सनातन गोस्वामींचा संग भेटत नाही. आणि मग स्वप्नामध्ये रूप आणि सनातन गोस्वामी आले. ते म्हणाले की तुम्ही काय करा, वृंदावनला जा
आणि लोकनाथ गोस्वामीकडून तुम्ही दीक्षा घ्या. तिथं जीव गोस्वामी आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि मग नरोत्तमदास ठाकूर वृंदावनला आले गोविंदजी मंदिरामध्ये. आणि त्या वेळेस तिथं जीव गोस्वामी होते आणि जीव गोस्वामींनी नरोत्तमदास ठाकूरला बघितलं आणि त्यांना एकदम आनंद झाला की ज्या भक्ताची भविष्यवाणी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी केली होती तो इथं प्रकट झालेला आहे. त्यांनी त्यांना जोराची मिठी मारली. दोघं जण एकदम प्रेम भावामध्ये ते ॲब्सॉर्ब झाले स्वतः आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. दोघांनी एकमेकांना स्वतःच्या प्रेमाश्रूंनी आंघोळ घातली. आणि मग ही वार्ता श्रीनिवास आचार्यांना कळली. श्रीनिवास आचार्य हे त्यावेळेस वृंदावनमध्येच होते. आणि श्रीनिवास आचार्य आणि श्यामानंद प्रभू नरोत्तमदास ठाकूरांना भेटण्यासाठी आले. तर नरोत्तमदास ठाकूर, श्यामानंद प्रभू आणि श्रीनिवास आचार्य हे जीव गोस्वामींच्या म्हणजे त्यांच्या खाली, त्या नेतृत्वाखाली त्यांनी श्रीमद भागवत सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं. आणि मग एके दिवशी नरोत्तमदास ठाकूर लोकनाथ गोस्वामींना भेटले. आणि लोकनाथ गोस्वामींना त्यांनी विनंती केली की मला तुमच्याकडून दीक्षा पाहिजे. तर लोकनाथ गोस्वामी म्हणाले की तुम्ही राजकुमार आहात आणि तुमच्याकडे एवढं मोठं वैभव आहे आणि मी साधू आहे वृंदावनमधला, माझ्याकडं काही वैभव नाही आणि मी अशी प्रतिज्ञा पण घेतलेली आहे की मी कुणालाही शिष्य म्हणून स्वीकारू शकत नाही. पण नरोत्तमदास ठाकूरांची तीव्र इच्छा होती, कारण चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आदेश दिला होता. तर नरोत्तमदास ठाकूर राजकुमार होते. तर ते काय करायचे, दररोज जेव्हा लोकनाथ गोस्वामी शौचविधीसाठी वृंदावनच्या बाहेर सर्व झुडपांच्या मध्ये जाऊन ते शौचविधीसाठी जायचे, तेव्हा नरोत्तमदास ठाकूर अगोदरच तिथं जायचे आणि ती जागा एकदम स्वच्छ शेणाने, गाईच्या शेणाने धुवून काढायचे, म्हणजे साफ करायचे, सारून घ्यायचे आणि तिथं एकदम कापूर, गंध, चंदन हे टाकायचे आणि मग तिथून निघून जायचे. तर लोकनाथ गोस्वामी जेव्हा शौचविधीसाठी यायचे तेव्हा त्यांना वाटायचं की हे एवढं स्वच्छ कोण केलेलं आहे. आणि अशा 1 वर्ष नरोत्तमदास ठाकूरांनी लोकनाथ महाराजांची जे शौचविधीची जागा आहे ते साफ करायचे. तर एके दिवशी लोकनाथ गोस्वामींनी एका झुडपामागे ते अगोदरच रात्री 1 वाजता जाऊन बसले. ते म्हटले की असं कोण आहे, हा व्यक्ती असा काय करतोय ते, कारण जे शुद्ध भक्त आहेत त्यांना सेवा करून घेण्याची इच्छा नसते, तर ते सेवा करण्यामध्ये जास्त रत असतात. तर रात्री जेव्हा नरोत्तमदास ठाकूर आले त्यांनी परत ते शौचविधीची जागा शेणाने सारून घेतलं, कापूर टाकलं, चंदन टाकलं. जेव्हा लोकनाथ गोस्वामींनी बघितलं त्यांचं नम्रपणा आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, त्यांनी नरोत्तमदास ठाकूरला मिठी मारली. म्हणाले, हे नरोत्तम, तू राजकुमार आहेस आणि असं हे घाणेरडं कार्य तू काय करतोयस, मी एक शुद्र जीव आहे. आणि तेव्हा ते म्हणाले की तुमच्यासारख्या वैष्णवांचं सेवा करण्याचं जे भाग्य आहे हे केवळ माझ्यासारख्या पतित जीवाला भेटणं हे सर्वात माझं मोठं भाग्य आहे. तर आपल्याला दीक्षा सहज भेटते. कौन्सिलरनं रिकमेंड केलं की आपल्याला दीक्षा भेटून जाते आणि गुरु आपल्याला जास्त विचारत पण नाहीत. पण दीक्षा घेणं हे काही सोपं नाही. दीक्षा म्हणजे आत्मसमर्पण. तर जोपर्यंत आपण गुरुप्रती आत्मसमर्पित राहून सेवा करत नाही गुरूंची, वैष्णवांची,
तोपर्यंत आपण गुरुकडून दीक्षा घेणं योग्य नाही आहे. तर नरोत्तमदास ठाकूर हे दाखवून देत आहेत की कशा प्रकारे आपण गुरूंची नम्रपणे सेवा केली पाहिजे. आणि मग त्यांचा तो नम्रपणा बघून लोकनाथ गोस्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि केवळ ते एकमेव शिष्य होते त्यांचे. आपण जे सकाळी गुरु श्री गुरु चरण पद्म केवल भक्ती सद्म वंदे मोई सावधान मते, ते गुरु अष्टक हे नरोत्तमदास ठाकूरांनी लोकनाथ गोस्वामींच्या स्मरणार्थ लिहिलेलं आहे. आणि मग नरोत्तमदास ठाकूर यांना मग सर्वांनी जीव गोस्वामी आणि नरोत्तमदास ठाकूर श्यामानंद प्रभू आणि श्रीनिवास आचार्य वृंदावनमध्ये राहायचे. जीव गोस्वामीच्या अंडर श्रीमद भागवत आणि षड गोस्वामींच्या पुस्तकांचं अध्ययन करायचे, गोवर्धन परिक्रमा करायचे, यमुनेमध्ये स्नान करायचे, कृष्णकथा करायचे. आणि अशा प्रकारे जे श्रीनिवास आचार्य जे आहेत हे गोपाल भट्ट गोस्वामींचे शिष्य होते. नरोत्तमदास ठाकूर लोकनाथ गोस्वामींचे शिष्य होते आणि श्यामानंद प्रभू जे हृदयानंद गोस्वामींचे शिष्य होते. तर शिष्य जरी वेगवेगळ्या गुरूंचे जरी असले तरी भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे. तर माझे गुरु मोठे आहेत, दुसरे गुरु लहान आहेत असा भेदभाव न करता आपण प्रभुपाद आणि राधा गोपीनाथ यांना संतुष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सेवा केल्या पाहिजेत. आणि मग त्यांना आज्ञा दिली नरोत्तमदास ठाकूरला की तुम्ही बंगालमध्ये जा. आणि श्यामानंद प्रभू, नरोत्तमदास ठाकूर, श्रीनिवास आचार्य हे बंगालमध्ये सर्व रूप गोस्वामींचे पुस्तकं घेऊन जानवा माताजींनी निरोप दिला जीव गोस्वामींना की बंगालमध्ये आता प्रचारची खूप अत्यंत गरज आहे, तर नरोत्तमदास ठाकूरला तुम्ही इकडं पाठवा. आणि सर्व जे गोस्वामींचे जे पुस्तकं आहेत एका बैलगाडीमध्ये घेऊन जात असताना ते वीर विष्णुपूर या गावामध्ये आले. आणि त्या दिवशी काय झालं, सर्व पुस्तकं चोरीला गेले. त्याचा एक बिरंबीर नावाचा एक राजा होता आणि त्याच्या सोबत एक ज्योतिषकार होता. तर त्याने सांगितलं की हे तीन जे व्यक्ती आहेत हे खूप मोठं वैभव घेऊन जात आहेत, तर तुम्ही काय करा, हे चोरून घ्या. म्हणजे सकाळी उठले, सर्व पुस्तकं गायब. आणि पुस्तकं म्हणजे अशी जीव की प्राण होते. आणि मग ते सर्वजण परेशान झाले, म्हणले आता काय करायचं. तेव्हा मग श्रीनिवास आचार्यांनी सांगितलं नरोत्तमदास ठाकूर तुम्ही जा खेतुरीला, मी थांबतो. आणि श्रीनिवास आचार्यांनी भागवत प्रवचन केलं. त्या बिरंबीर राजांनी भागवत ऐकलं, तो त्यांचा आश्रय घेतला आणि सर्व पुस्तकं परत केले. आणि मग खेतुरीला नरोत्तमदास ठाकूर आले आणि त्यांनी काय केलं, गावागावामध्ये हरिनाम संकीर्तन चालू केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि सर्वत्र कृष्ण कथा, गौर कथा, जगन्नाथ कथा. तर नरोत्तमदास ठाकूर एकदम शक्तिशाली होते. आणि त्यांच्यासोबत रामचंद्र कविराज होते. रामचंद्र कविराज हे श्रीनिवास आचार्यांचे शिष्य होते. रामचंद्र संग मागे नरोत्तमदास. तर रामचंद्र कविराज पण अतिशय शक्तिशाली शुद्ध भक्त होते. आणि ते दोघं मिळून बंगालमध्ये प्रचार करायचे. आणि नरोत्तमदास ठाकूरांची ख्याती एवढी वाढू लागली की सर्व मायावाद ते नष्ट करू लागले, शुद्ध भक्तीचा प्रचार करू लागले. आणि तथाकथित जे ब्राह्मण होते ते पण नरोत्तमदास ठाकूरकडून दीक्षा घेऊ लागले. तर पहिली गौर पौर्णिमा जी आहे हे नरोत्तमदास ठाकूरनी खेतुरीमध्ये साजरी केली. तर नरोत्तमदास ठाकूरनी चैतन्य महाप्रभूंचे जे काही उर्वरित पार्षद होते
सर्वांना आमंत्रण दिले. ओरिसामध्ये, वृंदावनमध्ये सर्वांना त्यांनी एकत्र बोलवलं. त्यामध्ये सर्वात सिनियर ज्या होत्या जानवा माताजी होत्या, नित्यानंद प्रभूंच्या पत्नी. आणि सर्वजण एकत्र आले. श्रीनिवासाचार्य, श्यामानंद प्रभू, जीव गोस्वामी, वीरचंद्र, जानवा माताजी, सगळे जे काही उर्वरित भक्त होते ते एकत्र आले आणि त्यांनी पहिली गौर पौर्णिमा साजरी केली. आणि गौर पौर्णिमेमध्ये 5 प्रकारचे विग्रह होते. राधा गोविंद, राधा गिरीधारी, विष्णुप्रिया आणि चैतन्य महाप्रभूंचे एक विग्रह होतं, गौर निताय आणि पंचतत्व. तर श्रीनिवास आचार्यांनी जे अर्च विग्रहांचे जे डिपार्टमेंट होतं ते श्रीनिवास आचार्यांकडे होतं आणि भागवत कथा पण त्यांच्याकडेच होती. श्रीनिवास आचार्य हे भागवत सांगण्यामध्ये अतिशय प्रवीण होते. 12-12 तास, 24-24 तास ते भागवत सांगायचे. जेव्हा श्रीनिवास आचार्य भागवत सांगायचे तेव्हा सर्वजण एक क्षणसुद्धा इकडे तिकडे त्यांचं लक्ष जायचं नाही, एवढे त्या कथेमध्ये ते हे व्हायचे, एक ग्रुप व्हायचे. आणि जे करताल, जे मृदंग, जे काही म्हणजे विणा, म्हणजे कीर्तनासाठी जी सामग्री होती, हे स्वतः नरोत्तमदास ठाकूरनी साक्षात बलरामजींचा अवतार म्हणून त्यांची ते पूजा करू लागले. कारण मृदंग हे बलरामजींचं एक अवतार आहे. आणि जेव्हा कथा झाल्या तेव्हा नरोत्तमदास ठाकूरनी संकीर्तन चालू केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि सर्व भक्त सगळ्या गावागावातून हजारो लाखो लोक तिथं गौर पौर्णिमा साजरा करण्यासाठी प्रकट झाले. आणि सर्वजण जोरात आनंदाने संकीर्तन करू लागले. तर जेव्हा हे संकीर्तन होऊ लागलं तेव्हा साक्षात नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू संकीर्तनमध्ये प्रकट झाले नवद्वीपमधून. आणि सर्वांसमक्ष ते कीर्तन करू लागले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गदाधर पंडित आले, अद्वैताचार्य आले, श्रीवास ठाकूर, श्रीवास अंगणामध्ये जसं संकीर्तन व्हायचं. नरोत्तमदास ठाकूरांनी स्वतःच्या डोळ्यांनी गौरचंद्र आणि नित्यानंद चंद्र एकदम आनंदामध्ये संकीर्तन करताना बघितलं. आणि प्रत्येकाला महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभूंनी दर्शन दिलं. प्रत्येक जणला वाटू लागलं की चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू ते कीर्तन करत आहेत. आणि जेव्हा वीरचंद्र कीर्तन करू लागले तेव्हा एक आंधळा व्यक्ती होता, त्याला इच्छा झाली की त्याला गौर आणि नित्यानंद प्रभूंचं त्याला दर्शन व्हायला पाहिजे. आणि तो पण मोठ्याने संकीर्तन करू लागला. आणि अचानक त्याच्या डोळ्याला दृष्टी आली आणि त्यांनी नित्यानंद प्रभूंचं आणि चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घेतलं. आणि तो पण भावविभोर होऊन नृत्य करू लागला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग जानवा माताजींनी सुंदर फिश तयार केली, प्रसाद. गोपालकर चॅन्टिंग, डान्सिंग, फिस्टिंग. तर कृष्ण भावना ही अतिशय सोपी आहे कलियुगामध्ये. फक्त आपल्याला काय करायचंय, नामजप करायचं आहे, नृत्य करायचं आहे आणि प्रसाद खायचा आहे. आणि या सर्व गोष्टी कलियुगातल्या लोकांना आवडतात. पण आपल्या एवढं दुर्भाग्य, एवढं सोपं असून सुद्धा या भक्तिमय प्रक्रियेकडं आपण आकर्षित होत नाहीत. आणि जानवा माताजीने एकदम मोठी फिश तयार केली. हजारो प्रकारचे त्यांनी व्यंजन तयार केले, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स, वेगवेगळ्या प्रकारचे राईस.
आणि सर्व भक्तांना त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांनी सर्व केलं. जानवा माताजी अतिशय सिनियर भक्त होत्या. तर प्रभुपाद तिथं सांगतात की जे भक्त असतात त्यांनी अगोदर इतरांना प्रसाद दिला पाहिजे आणि शेवटी आपण घेतला पाहिजे. कारण इथं जे येणारे ते राधा गोपीनाथचे पाहुणे आहेत आणि आपण घरी अगोदर पाहुण्यांना प्रसाद देतो आणि मग आपण घेतो. तर कुठलीही सेवा ही आपण अगोदर इतरांना दिले पाहिजे आणि उरलं तर आपण घेतलं पाहिजे. तर जानवा माताजींनी स्वतः सर्व भक्तांना प्रसाद सेवा केली आणि मग त्यांनी प्रसाद घेतला. आणि अशा प्रकारे पहिली जी गौर पौर्णिमा फेस्टिवल आहे हे खेतुरीमध्ये नरोत्तमदास ठाकूर यांनी साजरी केली आणि त्याच्यामध्ये साक्षात गौर निताय प्रकट झाले. तर हे यांची जी ख्याती आहे हे संपूर्ण बांगलादेशमध्ये पसरू लागली आणि नरोत्तमदास ठाकूर सर्व ब्राह्मणांना पण ते दीक्षा देऊ लागले. त्यामुळे जे तथाकथित जे जन्मावरून जे ब्राह्मण होते त्यांना नरोत्तमदास ठाकूरांची ईर्ष्या वाटू लागली. पण नरोत्तमदास ठाकूरवर काही फरक पडत नव्हता. ते सर्वांना कृष्णकथा आणि हरिनाम संकीर्तनामध्ये ते प्रोत्साहन देत होते. एके दिवशी रामचंद्र कविराज आणि नरोत्तमदास ठाकूर एका झाडाखाली कृष्ण कथा करू लागले आणि त्यावेळेस 2 18 वर्षाची मुलं ज्यांचं नाव होतं हरिराम आणि रामभद्र हे चांडी देवीचे भक्त होते देवीचे आणि ते बोकडे घेऊन जाऊ लागले देवीला अर्पण करण्यासाठी. तर नरोत्तमदास ठाकूर आणि रामचंद्र कविराजांनी कृष्ण कथा थोडं मोठ्याने बोलायला चालू केल्या आणि नरोत्तमदास ठाकूरांच्या मुखातून जेव्हा या दोघांनी कृष्ण कथा ऐकली, तर आपण जेव्हा शुद्ध भक्ताच्या मुखातून कृष्ण कथा ऐकतो तेव्हा ते आपल्या हृदयापर्यंत जाते आणि आपल्या हृदयाचं परिवर्तन होतं. तर या दोघांनी जेव्हा यांच्याकडून कृष्ण कथा ऐकली ते लगेच या दोघांचं शरण घेतलं. ते पण हरे कृष्ण कीर्तन करू लागले आणि त्यांनी सांगितलं की हे बोकडं वगैरे सर्व सोडून द्या, वर्ज आजपासून मांसाहार करू नका, व्यभिचार करू नका, मद्यपान करू नका, जुगार खेळू नका आणि भगवान श्रीकृष्णांच्या नावाचं जप करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्यांनी त्यांना दीक्षा देऊन टाकली आणि हे दोघं मग गावामध्ये परत आले. तर या दोघांचे जे वडील होते शिवाय आचार्य हे देवीचे खूप महान भक्त होते. आणि तेव्हा बघितलं की हे जे 2 तरुण मुलं वैष्णव झालेले आहेत, तिलक घातलेले आहेत, धोती कुर्ता घातलेला आहे, कंठीमाळ धारण केलेली आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं जप करत आहेत, ते खूप चिडले. म्हणले की हे काय, तुम्ही काय केलं, माझी बदनामी झाली. तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही ब्राह्मणांना हरवणार नाही वादविवादामध्ये तोपर्यंत आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही. तर त्या गावातले सर्व तथाकथित ब्राह्मण त्यांचा जो मूळ जो होता बलराम आचार्य या सर्वांना हे हरिराम आणि रामभद्रांनी शास्त्राच्या द्वारे कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची भक्ती ही श्रेष्ठ आहे आणि कशा प्रकारे देवी ही भगवान श्रीकृष्णांची सेवा करते, देवी ही भगवान श्रीकृष्णांचीच भक्त आहे. आणि जेव्हा त्यांनी या 2 तरुणांच्या मुखातून ऐकलं, सर्व ब्राह्मण आणि तो त्यांचा जो मुख्य गुरु होता तो पण वैष्णव झाला आणि तो पण सर्वजण हरिनाम संकीर्तन करू लागले. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
तर नरोत्तमदास ठाकूरच्या केवळ थोड्याशा कृष्णकथेमुळे एवढ्या सर्व ब्राह्मणांचा उद्धार झाला. आणि हे बातमी गंगानारायण चक्रवर्ती नावाचे खूप मोठे ब्राह्मण होते, त्यांनी ऐकली आणि त्यांनी नरोत्तमदास ठाकूरांचा आश्रय घेतला, त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आणि जेव्हा जसं जसं नरोत्तमदास ठाकूरांची कीर्ती वाढू लागली तेव्हा सर्व ब्राह्मण अस्वस्थ झाले. म्हणले असं जर झालं आपलं जो तथाकथित ब्राह्मणवाद आहे हे नष्ट होईल. तेव्हा रूपनारायण नावाचे एक ब्राह्मण होते, त्यांनी राजाला तक्रार केली की हा जो नरोत्तम आहे हा शूद्र कुळातला आहे, याला म्हणजे ब्राह्मणाचा ज्याचा जन्म नाही, पण याला अधिकार नाही ब्राह्मणाला दीक्षा द्यायची, आणि हा काय करतोय ब्राह्मणांना दीक्षा देतोय. तर तो नरसिंह राजा होता, तर त्यांनी काय केलं, चला आपण नरोत्तमदास ठाकूरला भेटायला जाऊ. तर तो एकदम हत्तीवर बसून, समोर हजारो सैन्य, मागे हजारो सैन्य. तर ते त्यावेळेस काय झालं, खेतुरीच्या बाहेर रामचंद्र कविराज आणि गंगानारायण चक्रवर्ती हे साध्या वेशामध्ये पान आणि मटका विकत होते. जेव्हा हे रूपनारायण आणि राजा आले, त्यांनी म्हणाले की नरोत्तमदास ठाकूर कुठे आहेत. ते म्हणले नरोत्तमदास ठाकूरच्या अगोदर तुम्ही आमच्यासोबत वादविवाद करा. ते संस्कृतमध्ये बोलू लागले, गंगानारायण चक्रवर्ती आणि रामचंद्र कविराज. त्या राजाने विचार केला की नरोत्तमदास ठाकूरांचे हे पान विकणारे आणि हे मडगे विकणारे माणसं एवढे ज्ञानी असतील तर नरोत्तमदास ठाकूर किती ज्ञानी असतील. त्यांनी मग त्यांच्याशी वादविवाद करण्याचा विचार सोडून दिला आणि त्यांनी नरोत्तमदास ठाकूरांचा आश्रय घेतला. आणि अशा प्रकारे एक दरोडेखोर होता, चांद खान त्याचं नाव होतं, आणि अनेक त्याचे साथीदार होते दरोडे घालणारे, आणि सगळे कालीचे भक्त होते. आणि या जो मुख्य होता त्याच्यामध्ये ब्रह्मराक्षस घुसला होता. तर तो एकदम परेशान होता. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले, सर्व प्रकारचे यज्ञ केले, काली देवीला सर्व आहुती दिल्या, पण त्याचा ब्रह्मराक्षस जातच नव्हता. तेव्हा साक्षात काली देवी त्या दरोडेखोराच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली, बाजूलाच नरोत्तमदास ठाकूर नावाचे महान संत आहेत, साधू आहेत, त्यांचे जर चरणकमळ तुझ्या डोक्यावर लागले तर ब्रह्मराक्षस निघून जाईल. आणि अशा प्रकारे नरोत्तमदास ठाकूरांना तिथं बोलवण्यात आलं. नरोत्तमदास ठाकूरांनी त्यांचे चरणकमळ त्या दरोडेखोराच्या नेत्याच्या डोक्यावर ठेवलं आणि ब्रह्मराक्षस निघून गेला. तो दरोडेखोर आणि त्याचे सर्व जे अनुयायी होते ते सर्वजण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करू लागले. आणि अशा प्रकारे गावाच्या गावं केवळ भक्तिमय ह्याच्यामध्ये नरोत्तमदास ठाकूरांच्या केवळ राहण्यामुळे, त्यांच्या संघामुळे मोठमोठे जे दरोडेखोर होते ते पण शुद्ध भक्त झाले. तर नरोत्तमदास ठाकूरांचं सर्वात मोठं जे आपल्याला योगदान आहे ते म्हणजे त्यांचे जे भजन आहेत, हरी हरी विफले जन्म गोनाईनू. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनू. तर नरोत्तमदास ठाकूरांचे जे भजन आहेत हे प्रभुपाद म्हणायचे की भागवताच्या श्लोकापेक्षा अभिन्न आहेत. आपण जेव्हा नरोत्तमदास ठाकूरांचे भजन म्हणतो आणि जास्तीत जास्त भजन नरोत्तमदास ठाकूरचे गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभूंवर आहेत.
कारण ते नेहमी विरात असायचे की जे आणील प्रेमधन करुणा प्रशूर, हे पण नरोत्तमदास ठाकूरचंच भजन आहे. तर नरोत्तमदास ठाकूरांचे आणि भक्तिविनोद ठाकूरचे जे भजन आहेत हे आपल्या गौडी संप्रदायामध्ये सर्व वैष्णव एकदम आनंदाने गातात. तर नरोत्तमदास ठाकूर जेव्हा ते वृद्धापकाळामध्ये गेले तेव्हा सांगितलेलं आहे की पद्मा नदीमध्ये त्यांना आणलं आणि हरिनाम संकीर्तन करत करत त्यांच्या शरीराचं दुधामध्ये रूपांतर झालं आणि दुग्ध समाधी त्यांनी घेतली. म्हणजे सर्व भक्त एकत्र आले, संकीर्तन करू लागले आणि संकीर्तन करता करता जसं जसं त्यांच्या देहाला पद्मा नदीमध्ये स्नान घालू लागले तर त्या शरीराचं जे रूपांतर आहे हे दुधामध्ये झालं. आणि अशा प्रकारे आजच्या दिवशी नरोत्तमदास ठाकूर या जगातून कार्तिक महिन्यामध्ये ते चैतन्य आणि नित्यानंद प्रभूंच्या आचरण कमलामध्ये ते त्यांच्या संकीर्तनामध्ये ते एकरूप झाले. आणि ते नवद्वीपमध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा जो अतिशय पवित्र महिना आहे, जो कोणी नरोत्तमदास ठाकूरांच्या लीला, त्यांचं जीवनचरित्र ऐकतो, श्रवण करतो श्रद्धेनं, त्याला याच जीवनामध्ये गौरांग महाप्रभूंनी जसं नरोत्तमदास ठाकूरला कृष्ण प्रेम दिलं, त्याचप्रमाणे नित्यानंद प्रभू आणि गौरांग महाप्रभू जो कोणी त्यांच्या कथा ऐकेल, त्यांचे भजन म्हणेल, त्यांच्या भजनाचं गुणगान करेल, त्यांनासुद्धा नित्यानंद प्रभू आणि गौरांग महाप्रभू येऊन कृष्ण प्रेम देतील. आणि आपल्या मनुष्य जीवनाचा उद्देश आहे कृष्ण प्रेम प्राप्त करणं. ज्याला कोणाला वैष्णव बनायचे आहे आणि शीघ्र अतिशीघ्र प्रगती करायची आहे आणि कृष्ण प्रेम प्राप्त करायचे आहे. आपण 10 अपराध म्हटल्यानंतर म्हणतो या 10 अपराधापासून बचाव केला पाहिजे. तर ते कृष्ण प्रेम केवळ नरोत्तमदास ठाकूरांच्या कथा ऐकल्यामुळं आपल्याला सहजपणे भेटतं. तर नरोत्तमदास ठाकूरांचे भजन आपण दररोज गायले पाहिजेत आणि त्यांना आपण आजच्या दिवशी प्रार्थना केली पाहिजे की मी एक पतित जीव आहे आणि माझी काही पात्रता नाही, माझ्यामध्ये असंख्य दोष आहेत. केवळ गुरु प्रभुपाद आणि सर्व आचार्यांच्या कृपेनं मला हे हरिनाम रूपी आणि भगवत कथा रूपी जे धन आहे हे मला प्राप्त झालेलं आहे. तर याच जीवनामध्ये मला या हरिनामामध्ये आणि हरिकथेमध्ये माझं मन रममान झालं पाहिजे आणि याच जीवनामध्ये आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त झालं पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद. 7:05 झालेले आहेत. तर काही जर प्रश्न असतील